चैत्रा पाटील गाजलेली व्हायरल झालेली व्हिडिओ, ज्याच्यामध्ये फारच आपल्या समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि घाणेरडं आणि किळसवानं वक्तव्य जो केलेलं होतं, त्यावेळेस मी सुप्रीम कोर्टात होतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये असताना ज्यावेळेस मी ती व्हिडिओ क्लिप पाहिली तर माझी देखील तुमच्यासारख्याच भावना तीव्र होत्या. माझी तळपायाच्या मस्तकात गेली. परंतु अशा परिस्थितीमध्ये तिने जो चॅलेंज दिलेला होता की माणसं येत आहेत, बाई माणूस आपल्यातल्या महिला का त्याच्यामध्ये कारवाई बोलत नाही, का नाही करत, हा जो म्हणजे चिथावणी देण्याचा जो प्रयत्न केला होता, चॅलेंज होता, तो आपण एक्सेप्ट केला. आणि आज आपण हे तुम्ही सगळे ज्या पद्धतीने मी लाईव्ह आल्यानंतर आपण सगळ्यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मलाच त्याचं जे क्रेडिट दिलं, तर ह्या गोष्टीबद्दल मी थोडं तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो, जी खरी वस्तुस्थिती काय आहे त्या केसची. म्हणून जे क्रेडिट माझं एकट्याचं पूर्ण नाही, ते क्रेडिटमध्ये आणखीन जी लोक सहभागी आहे, ज्यांनी खरोखर त्याच्यामध्ये सिंहाचा ज्यांचा वाटा आहे, त्यांचं मी आज तुम्हाला एक भेट करून देतो. त्यांना मी तुमच्या समाजासमोर आणणं इच्छितो. कारण की त्यांनी जे झाड लावलं, त्यांनी जी FIR रजिस्टर केली, त्याचा परिपाक म्हणून कालची ती अटक झालेली आहे. ती जर FIR कदाचित झाली नसती तर कालची अटकेची कारवाई झाली नसती. आणि म्हणून ज्या परिस्थितीमध्ये ही FIR रजिस्टर झाला, FIR दाखल करता वेळी किती वेळ पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि ती फिर्यादी पोलीस स्टेशनवरून कुठल्या अवस्थेत घरी आली, या सगळ्यांचा उलगडा करण्यासाठी सदर गुन्ह्यातील फिर्यादी माझी पत्नी ॲडव्होकेट ममता शंकर जाधव उर्फ ॲडव्होकेट ममता अमित कटारनवरे ह्या आपल्या समोर येत आहे. मी माझा फेसबुकचा कॅमेरा त्यांच्याकडे वळवतो, त्या तुम्हाला पुढची जी काय हकीकत आहे त्या सांगतील. बोला ममता, बोल ममता, बोला काय बोल. सर्वप्रथम माझ्या सर्व समाज बांधवांना, भगिनींना माझा सप्रेम जय भीम. माझा परिचय सरांनी करूनच दिलेला आहे. मी ॲडव्होकेट ममता शंकर जाधव उर्फ ॲडव्होकेट ममता अमित कटारनवरे. तर मी आज पहिल्यांदाच सोशल माध्यमाद्वारे आपल्या सर्वांसमोर येत आहे. मी फार कमी ॲक्टिव्ह असते आणि त्या दिवशीची थोडक्यात हकीकत अशी आहे की सरांचं काही काम होतं आणि त्यामुळे ते दिल्लीला गेलेले होते. सुप्रीम कोर्टाचे त्यांची काही कामं असल्यामुळे दिल्लीला गेले होते. 27 तारखेलाच गेले होते. 29 तारखेला संध्याकाळच्या टायमात मी भाजी साफ करत बसले होते. मी 7 महिन्यांची प्रेग्नंट होते आणि सोबत माझा 7-7.5 वर्षाचा मुलगा होता. आणि असं असताना घरी अचानक मला त्यांनी 6:30-7:15च्या दरम्यान एक व्हिडिओ पाठवला आणि त्या व्हिडिओच्या खाली लिहिलं की तू माझ्यासाठी आज FIR दाखल कर. म्हटलं आता यांनी कुठला व्हिडिओ पाठवलाय आणि आता मला या अवस्थेत हे कुठे पाठवतायत आणि एवढ्या संध्याकाळ झालेली आहे. म्हटलं आता काय करायचं, काम करायचं की आता यांचं ऐकायचं. कारण सरांची सवय तर अशी आहे की ते दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, त्यांचं काम चालू असतं. मग ते रात्रीचं 1 बघणार नाही, 2 बघणार नाही, सकाळी 7-7 वाजेपर्यंत काम करत असतात. मग मी त्यांना कॉल केला. म्हटलं आता काय झालं, मी अशा अवस्थेत आता कुठे जाऊ, त्यापेक्षा तुम्हीच करा ना आल्यानंतर. म्हणे नाही, तू पहिल्यांदा तो व्हिडिओ बघ आणि मग बघ तुला जे वाटतंय त्याप्रमाणे निर्णय घे. म्हटलं ठीक आहे, चला आता बघूया. मग मी माझं काम थोडंसं बाजूला ठेवलं आणि मग मी तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेने आपल्या समाजाबद्दल, आपल्या महिलांबद्दल, आपल्या मुलांबद्दल, धर्मगुरूंबद्दल जे शब्द वापरले होते, अपशब्द होते ते, आणि एवढी अपमानकारक अश्लील शब्द तिने वापरले होते, ते पाहिल्यानंतर माझे आग मस्तकात गेली. म्हटलं नाही, मग याच्यावरती कारवाई केलीच पाहिजे. आणि सरळ सरळ ती व्हिडिओमध्ये म्हणत होती की यांचे पुरुष येतात, यांच्या महिला नाही का. आणि त्यामुळे मला वाटलं की नाही, यावेळेस सर तर नेहमीच करतात पण यावेळेस एक महिलेने तरी हा पुढाकार घेतला पाहिजे. मी त्यांना म्हणाले ठीक आहे, मी निघते, पण मला थोडा वेळ होईल. कारण की आता मुलगा 7.5 वर्षाचा, त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनची एकंदरीत परिस्थिती काय असते, गेल्यानंतर साधारण माणूस काय वकील जरी गेला तरी पण गुन्हा काय लवकर दाखल करून घेतला जात नाही आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो.
आणि मग मला घरी मग आता मुलाला घेऊन जायचं आहे. घरी कोणीच नव्हतं. मी, माझी 75 वर्षाची एक आजी सासू आणि माझा मुलगा. मग आता काय करायचं या परिस्थितीत? म्हटलं नाही, जायचं तर आहे. मग मी पटकन स्वयंपाक वगैरे आवरला, कारण की मुलाला सोबत घेऊन जाणार. म्हणजे रात्रीचे किती वाजतील, काय वाजतील, मुलाला भूक लागेल, त्याला कसं करायचं. मग त्यासाठी पटकन जेवण बनवलं, टिफिन भरला, बॉटल भरली, सरांना सांगितलं मी आता घरातून निघते आहे. असं करता करता मला जवळजवळ 8:30 वाजले असतील. मग 8:30 वाजता जायचं म्हटलं तर इथून पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं तर वेळ लागतो, 15-20 मिनिटं तर लागतात. आणि मग मी कॅब बुक करायला घेतली, पण 10 मिनिटं झाली माझी कॅब काय बुक होतच नव्हती. त्यात सरांचे मला कॉल येत होते. ते विचारत होते काय झालं, तू निघालीस का घरातून? म्हटलं नाही, मी आता कॅब बुक करतेच आहे. त्यानंतर माझी कॅब बुक झाली. म्हटलं माझी कॅब बुक झालेली आहे आणि आता मी निघते आहे. ठीक आहे, तुला काही प्रॉब्लेम झाला तर तू मला कळव आणि मी आपले काही समाज बांधव वगैरे असतील तर त्यांनाही तिकडे पाठवून देईल. म्हटलं हो ठीक आहे, चालेल. मग त्यानंतर मग मी माझ्या मुलाला घेतलं आणि कॅबने पोलीस स्टेशनला पोहोचले. मला वाटतं मला 9 वाजले असतील तिथे पोलीस स्टेशनला पोहोचायला. तिथे पोहोचल्यानंतर मग तिथे जे काही ऑफिसर होते त्यांना मी सांगितलं की अशी अशी एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये एक महिला बौद्ध समाजाबद्दल, महिलांबद्दल फारच अपशब्द, अश्लील शब्द वापरत आहे आणि मला तिच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे, तरी तुम्ही माझं स्टेटमेंट घ्या. त्यांना मी ती व्हिडिओ सुद्धा दाखवली. पण शेवटी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नेहमीसारखी परिस्थिती, का तुम्ही आले आणि लगेच तुमचा गुन्हा दाखल केला असं होत नाही. मग त्याच्यामध्ये खूप बोलणं वगैरे झालं. त्यात सरांचे कॉल येत होते. मग माझं सिनियर PI आहे त्यांच्याशी बोलणं केलं मी, ACPशी केलं, DCPना कॉल केला आणि असं करता करता मग रात्र खूप झाली. त्यानंतर रात्री मला वाटतं 12 वाजले असतील. खूप त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर अखेरीस ते तयार झाले तो गुन्हा दाखल करायला. मग ते स्टेटमेंट वगैरे घेतलं, तो गुन्हा दाखल केला आणि जवळजवळ 2 वाजले आणि मग मला पोलीस व्हॅननेच त्यांनी मला माझ्या घरी सोडलं. आणि अशा प्रकारे मी तो गुन्हा दाखल करून घेतला. आणि सर जे बोलतायत की माझं क्रेडिट मला देतायत ते, तर तसं काही नाही. मी म्हणेल फक्त त्यांनी मला एक पुढे केलं होतं की नाही तू हे कर, आणि म्हणून मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तो गुन्हा मी दाखल करून दिला. खरं तर क्रेडिट हे त्यांनाच जातं. आणि सर्वांना परत जय भीम. विषय फक्त गुन्हा दाखल करेपर्यंतच थांबलेला नव्हता. गुन्हा रजिस्टर झाला. गुन्हा रजिस्टर झाल्याच्या नंतर आमच्या काही महिला मलबार हिलला, आमच्या वंचितच्या काही भगिनी, महिला कार्यकर्त्या, नेत्या, मला नावं लक्षात नाहीये, त्या देखील मलबार हिल पोलीस स्टेशनला गेले होते याच संदर्भातला गुन्हा रजिस्टर करायला. तर एकाच गुन्ह्यामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 20 प्रमाणे एकाच व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी डबल प्रॉसिक्यूट केलं जाऊ शकत नाही. तो त्याच्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे. एकाच व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी डबल त्याला पनिश केलं जाऊ शकत नाही. तर सगळ्या लोकांची अशी मागणी होती की नाही, सगळीकडे महाराष्ट्रभर FIR रजिस्टर व्हायला पाहिजे. बट इट इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट. तसं योग्य नाही. आणि तसं झालं जरी तरी पण ते वरच्या कोर्टामध्ये टिकणारं नसतं आणि त्याचा एकंदरीत फायदा आरोपीला होतो. तर तिकडच्या पोलिसांना मी इन्स्ट्रक्शन्स दिले, सांगितलं, विनंती केली, काही अधिकाऱ्यांशी बोलणं झालं की इकडे ऑलरेडी FIR रजिस्टर झालेला आहे, तर तुम्ही लोक सगळे मिळून त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला आरोपी अटक करण्यासाठी मदत करा. त्यांनी होकार दिला. आपल्या ज्या लोकांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरती जो प्रेशर निर्माण केला, आपल्या आंबेडकरी एकजुटीची जी ताकद दाखवून दिली, त्याच्या अनुषंगाने लोकल पोलीस पण मदत करतील अशी अपेक्षा होती. त्यानंतर काही कालावधी निघून गेल्यानंतर FIR रजिस्टर झालाय, आरोपी अटक नाही होत. आम्ही परसू करतोय पोलिसांशी, आरोपी काय अरेस्ट होत नाहीये. इतकं गंभीर आज आम्ही सदन झालेलो आहोत. फायनान्शियली, इकॉनॉमिकली, सोशली सगळ्या गोष्टीने आपण आज 2 हात करण्याची दुश्मनासोबत आपली जर तयारी आहे, अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत अस्पृश्यतेला चिथावणी देणारी जर वक्तव्य कोण करत असेल
आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीला जर कोणी अटक करत नसेल तर ही कुठेतरी गंभीर आणि चिंतेची बाब आहे. हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी कंटिन्युअसली फॉलोअप घ्यायला अधिकाऱ्यांसोबत चालू केलं. त्याचा परिपाक असा झाला की आरोपी चैत्रा पाटील हे अँटिसिपेटरी बेलसाठी पनवेल कोर्टात आले. पनवेल कोर्टात आल्यानंतर ॲज इट इज ती त्याच्यात बोललेलीच नाही, तिने गुन्हाच केला नाही, हा गुन्हाच घडलेला नाही आणि आम्ही फक्त आमच्या ज्या धार्मिक प्रचार करत होतो, लव जिहाद वरती आम्ही आमचा प्रचार करत होतो, अशा पद्धतीने काही युक्तिवाद चालला. परंतु कोर्टाने तो कुठलाही युक्तिवाद ऍक्सेप्ट न करता बोललेली आहे हे त्यांच्या स्टेटमेंटमधून ऍडमिटेड होतं. त्यांच्याच बेल ऍप्लिकेशन मध्ये ही फॅक्ट ऍडमिटेड होती. ती स्वतः म्हटली मी लाईव्ह केली, मी नातेवाईकांसोबत बोलत होती. आणि जर मग नातेवाईकांसोबत जाऊन हा गोष्ट बोलत होती तर आमच्या एका भगिनीने ते रेकॉर्ड कसं केलं? इट मीन्स पब्लिक व्ह्यू मध्ये तिने हे वक्तव्य केलेलं आहे तरच तर ते बाहेर जाईल इन्स्टावरती. आणि ही गोष्ट ज्यावेळेस कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिली, कोर्टाने याची गंभीर दखल घेत बेल ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं. बेल ऍप्लिकेशन रिजेक्ट केल्यानंतर पण बेल ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्याच्या अगोदर इंटरिम जामीन दिलेला होता. अंतरिम जामिनामध्ये ज्या वेळेस सुनावणी झाली, अंतरिम जामिनात तिला सांगितलं का तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यायची आहे. त्या कंडिशनचा पण तिने फुलफिल केला नाही. तिने मोबाईल शेवटपर्यंत दिला नाही. ज्या मोबाईलचं इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे, मोबाईल दिला गेलेला नाही अशी मला थोडक्यात माहिती मिळालेली आहे. ती चूक बरोबर, इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्यामुळे बेल एकदा रिजेक्ट झाल्यानंतर आरोपी फरार, आरोपी भेटत नाही. पोलीस तिचे जी आरोपीचा पत्ता आहे तो महाराष्ट्राचं राजभवन, जिथे राज्यपाल महोदय राहतात, तिथे तिचे वडील क्वार्टर्समध्ये राहतात, तिथे ते सर्व्हिसला आहेत, नोकरीत आहेत. तिथे पोलिसांनी जायचं म्हटलं तर डीसीपीच्या परवानगीशिवाय राजभवनात एंट्री नाही. आणि म्हणून जेव्हा डीसीपीची परवानगी घ्यायची आणि राजभवनामध्ये नवी मुंबई पोलिसांनी जायचं, ह्या सगळ्या घटनेला कालावधी किमान 2 तास लागतात. मी सल्यूट करतो माझ्या नवी मुंबई पोलिसांना. त्यांनी खरोखर ह्या केसमध्ये चिकाटीने आणि जिद्दीने परसू करत गेले. मीनवाईल हायकोर्टामध्ये खालच्या बेल ऍप्लिकेशन रिजेक्शन ऑर्डरला अपिलात हायकोर्टात तिने चॅलेंज केलेलं होतं. उद्या ते मॅटर लागणार होतं असं तिच्या वकिलांनी आज कोर्टामध्ये सबमिशन केलं. परंतु दुर्दैव तिचं असं, पोलिसांच्या पासून लपण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला असता देखील पोलिसांच्या हाती ती लागली काल. आणि त्यामुळे उद्याचं जे बेल ऍप्लिकेशन हायकोर्टातलं ते इन्फ्रक्च्युअस झालेलं आहे. त्यांची प्रेयर जी होती अटकपूर्व जामीनची, एकदा अटक झाली तर अटकपूर्व जामीन कसा देणार त्याच गुन्ह्यामध्ये? तशी कायद्यात कुठली प्रोव्हिजन नाही. म्हणून ती अटकपूर्व जामीनचा विषय आता संपलेला आहे. आज अटक केल्यानंतर तिला मेहरबान न्यायालयामध्ये पनवेलच्या हजर केलं असता कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आता पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी तपास कसा करायचा हे तुम्ही समजून घ्यायचं. ते पोलीस करतील त्यांच्या अँगलने तपास. आणि आपण तपासिक यंत्रणेवरती विश्वास ठेवूयात. जर तपासामध्ये काय उणिवा राहिल्या, काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर आम्ही आहोतच. अरेस्ट झालेली आहे. आपल्या लोकांमध्ये ही भावना निर्माण झालेली आहे की अॅट्रॉसिटी गुन्ह्यांमध्ये बेसुमार फाईल होतात, अरेस्ट होत नाही, गुन्हे दाखल होत नाही. परंतु आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. संघर्ष आपल्या रक्तात आहे. नकारात्मक जर काही गोष्टी घडत असतील तर त्याला सकारात्मकरित्या कसं तोडीने उत्तर द्यायचं हे आपण शिकून घेतलं पाहिजे. कारण की संघर्षाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. इतका गलिच्छ, इतका घाणेरडं बोलत होती आणि काही लोकांना त्याच्यात मजा येत होती.
याच्यापेक्षा दुर्दैव ह्या देशामध्ये काय असू शकतं? संविधान लागू असताना देखील आमच्या लोकांची सावली पडली तरी आंघोळ करायची, अशी वक्तव्य. इट इज व्हेरी सिरियस. आणि या कोर्टाने देखील त्याची दखल घेतलेली आहे, म्हणून अटकपूर्व जामीन फेटाळलाय. रेग्युलर बेल जोपर्यंत पीसी संपत नाही तोपर्यंत रेग्युलर बेल ऍप्लिकेशन फाईल करता येणार नाही. आणि आता सध्या ती आरोपी कस्टडीमध्ये आहे.